विठ्ठले विठ्ठले माऊली. आणि ओम नमः शिवाय ऐवजी शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली या तुकयाच्या माथ्यावर. पण आता माघारी फिरणे नाही. जर त्या निरंकाराबरोबर तादात्म्य पाहून हे अभंग स्त्रवले असतील तर आता त्याने त्याच्या अस्तित्वाची प्रचिती द्यावी. पण कशी? मला त्याचं अस्तित्व, त्याचं रूप, त्याचं जिवंतपण माझ्यातच जाणवतं. पण ते इतरांना कसं दिसावं? काय करू, कसं करू? विठ्ठल विठ्ठल. बस ही पोतडीच या अनर्थाचं मूळ आहे. हीच देतो भिरकावून या इंद्रायणीच्या डोहात आणि बसतो इथे वाट पाहत त्याच्या चमत्काराची. पांडुरंग 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 पांडुरंग. गे झिडकारलंय मी तुला, उतरवलं मी तुझं ओझ माझ्या माथ्यावरच. आता तुझ्या अस्तित्वाची साक्ष दे. तहान भूक हरवून नाचवलं डोंगरावर, आता इथेच ठाण मांडून बसतो अन्न पाण्याशिवाय. एकतर तुझ्या अस्तित्वाची साक्ष दे, नाहीतर माझी ही निरुपयोगी काया तरी झडून जाऊ देत या इंद्रायणीच्या डोहाकाठी. वाळू जनमज म्हणोत शिंदळी, परिहा वनमाळी न विसंबे. तांडूनी लौकिक झालिये उदास, नाही भयास जीवित्वाची. नाईके वचन बोलता या लोका, म्हणे झाले तुकाश हरिरत. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई. विठ्ठल गाई माझिया अंगणी, माझिया बाळाला झोप नाही. अंगाई ग ये ग तू ग गाई माझी अंगणी. दे ग तू ग दूध बाळाला माझ्या. भूक भारी अंगाई ग. गाई गाई झोपा पोरा, झोपा झोपा बा झोपा झोपा. 2 दिवस झाले विचारून भांडावून सोडले पोरानं. अये आपले दादा कोण आहेत, आपले दादा कोण आहेत? आता काय सांगू बाळा तुला तुमच्या दादांबद्दल आणि त्या खोळ्याबद्दल? हा कोण आहेत म्हणून सांगू? बघितलं ना सकाळ धरणं कुठं उलटलेत, काही सांगावं आहे का? आता येतील गिळाया, पण त्याची बी शुद्ध नसते आजकाल. आता तर वरडावं बी वाटत नाही. जेव्हापासनं तुमच्या बाण ते रामकृष्ण हरी पुटपुटाया सुरुवात केली तेव्हापासनं तर फार कामात न गेले तुमचं दादा. कोण आहेत म्हणून सांगू लेकरा? हा गावचे महाजन आहेत म्हणून सांगावं तर गावातलं सगळ्यात खुळं हेच आहे तुमचं दादा. सावकार म्हणावं तर कर्जदारांचे कर्ज रोखे नदीत बुडवणार समध्या पंचक्रोशी दे एकलच सावकार. वाणी म्हणावं तर गड्या
सांच्याला खाल्लेली भाकर शेवटची आहे पोरा. घरात दारात दुकानात काय बी शिल्लक नाही, दाना बी नाही. ताशे तुमचे दादा आणि यो समजा त्यांचा संसार आणि म्या त्यांची कारभारी.